नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 121. आजपासून आपण एका नवीन अध्यायाचा अभ्यास सुरू करणार आहोत. हा आहे 15वा अध्याय, म्हणजे पुरुषोत्तम योग. 3 गुणांचा अभ्यास करून आपल्याला हे लक्षात येते की जशी परिस्थिती असेल तसे आपण ॲडजस्ट केले पाहिजे. जर ऑफिस किंवा शाळेत जात असू तर आपण वेळ पाळतो, डिसिप्लिन्ड असतो. ट्रिपला जात असलो तर जरा रिलॅक्स्ड असतो. एखादे स्पोर्ट्स खेळणार असलो तर आपण फोकस्ड आणि खेळाडू वृत्ती मनात ठेवतो. या संसारात, या जगात राहायचे म्हणजे एक वेगळी मनस्थिती लागते का? या नवीन अध्यायात याचे उत्तर शोधूया. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हा या अध्यायातील पहिला श्लोक. आज याच श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला काय काय सांगतात ते जाणून घेऊया. अश्वत्थ हा शब्द तुम्ही याआधी नक्कीच ऐकला असेल. अश्वत्थ फक्त एक शब्द नाही, अश्वत्थ एक प्रकारचे सिम्बलिझम आहे. ज्ञान, दीर्घायुष्य, सामर्थ्य आणि अमरत्व किंवा इमॉर्टॅलिटीचे प्रतीक म्हणजे अश्वत्थ. आणि याच अश्वत्थ झाडाबद्दल श्रीकृष्ण या 15व्या अध्यायात खोलात बोलणार आहेत. एका झाडाबद्दल एक पूर्ण अध्याय का असेल, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. आपल्या सनातन धर्मात या अश्वत्थ झाडाला आपण खूप मानतो. याला द ट्री ऑफ लाईफ किंवा द ट्री ऑफ विजडम अँड नॉलेज असे पण म्हटले जाते. इंग्रजीत अश्वत्थ म्हणजे बॅनियन ट्री आणि मराठीत या झाडाला वडाचे झाड म्हणतात. एका वडाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या फांद्या. या झाडाकडे बघून असे वाटते की याची मुळं बाहेरच्या बाजूला अशी आकाशाकडे वळतात. या झाडाचा खोड किंवा ट्रंक खूप मोठा असतो. या पहिल्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात ऊर्ध्वमूलमधःशाखम्, म्हणजे या झाडाची मुळे वर आणि त्याच्या फांद्या खाली लटकतात असे वाटते. अश्वत्थं प्राहुरव्ययम्, म्हणजे हे झाड शाश्वत आहे, ते कधीच नष्ट होत नाही. छन्दांसि यस्य पर्णानि, म्हणजे त्याची पाने ही स्तोत्रे आहेत. नुसती स्तोत्रे नाहीत तर वेदांमधली स्तोत्रे आहेत. त्यामुळे यस्तं वेद स वेदवित्, म्हणजे जो जाणतो तो वेदांचा जाणकार किंवा वेदवित आहे. या सगळ्याचा अर्थ आपण जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी एक पार्श्वभूमी गरजेची आहे. अश्वत्थ ह्याचा अर्थ जे काल होते तसे आज नाही असा पण होतो. हे झाड आपल्या संसाराचे प्रतीक आहे. रोजचे आपले आयुष्य अगदी आहे तसेच नसते. रोजचे अनुभव आपल्यात बदल आणतात. कधी कधी आपण शिकतो आणि कधी कधी त्याच चुका करत राहतो. म्हणून जे आज आहे तसेच उद्या असेल असे नाही. हे अश्वत्थ झाड प्रकृती आणि प्रकृतीतील शक्तीचे प्रतीक पण आहे, कारण या संसाराचे इंधन म्हणजे शक्ती. वेदवेत याचा अर्थ थोडक्यात समजून घेऊया. छंदांसी म्हणजे वेदांमधले स्तोत्र. सनातन धर्मात वेद हे आपल्याला मार्गदर्शन देतात. कसे वागावे, काय करावे, आयुष्यात कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या, ही सगळी माहिती, शिकवण ही वेदांमध्ये आहे.
जी व्यक्ती हे सगळं वाचते ती वेदवित नव्हे, कारण वाचता तर सगळ्यांनाच येते. जी व्यक्ती वेदांचे वाचन, अभ्यास करून या सगळ्या गोष्टी अंमलात आणते, प्रकृती आणि आपले जीवन कसे चालते हे समजू शकते, ती व्यक्ती वेदवित म्हणून ओळखली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी या वडाच्या झाडाला दोरा बांधून बायका पूजा करताना दिसतात. या दिवशी या वडाच्या झाडाला अगदी सेलिब्रिटी स्टेटस मिळते. हा अध्याय वाचून तुम्हाला हे लक्षात येईल की वडाचं झाड हे साधं झाड नाहीये. या झाडासाठी वर्षातील एकच दिवस पुरेसा नाही. तसे का असेल? याचे उत्तर शोधायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.